मल्लिका स्वानंदीला चॅलेंज करते, पण तो काही मिनिटंही टिकत नाही, कारण अंशुमनमुळे त्याची चांगलीच बँड वाजते. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. आजी शिक्षाही देते, मल्लिकावर हसून निघूनही जाते. नंतर मल्लिका जाते स्वानंदीवर राग काढायला, पण स्वानंदी पण चांगली सुनवते आणि हसून निघून जाते. त्याचा मल्लिकाला खूप राग येतो आणि ती म्हणते, तुझ्यावर लवकरच रडायची वेळ येईल. पण रडायची वेळ येते ते मल्लिकावर. अचानक राजवाड्यांच्या घरावर कुणीतरी लाथ घालतं आणि मोठ्याने आवाज देतो, अंशुमन. तो आवाज ऐकून अंशुमन एवढा काही घाबरतो आणि म्हणतो, हे इथे कसे आले? अरे देवा, आता सगळ्यांनाच कळणार. सुश विचारते, अंशुमन कोण येते? अंशुमन म्हणतो, तुला काय करायचं? मल्लिका म्हणते, अंशू नीट सांगा कोण येते? तो म्हणतो, मॉम उगाच डोकं नको खावा, मी आलोच. गुंड ओरडत असतो, अंशुमन कुठे आहेस तू? बाहेर ये. आता अंशुमन बाहेर येतो, काही बोलणार तो त्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो, कुठे आहेत पैसे? आता अंशुमनच्या मागे मल्लिका अर्पिताही धावत येतात. अंशुमनला पकडलेलं बघून दोघी सोडवण्याचा प्रयत्न करतात. मल्लिका म्हणते, हे काय करताय? सोडा अंशूला. सुष्मिताही ओढत असते आणि म्हणते, सोडा अंशला. अंशुमन एवढा घाबरलेला असतो आणि म्हणतो, दादा शांत व्हा. तो शेठ कधीची तुला फोन करतायत, फोन का नाही उचलते? अंशुमन घाबरलेलं बघून मल्लिका त्याच्याकडे बघतच राहते. अंशुमन म्हणतो, हे बघा. तो गुंड म्हणतो, तू फोन का नाही उचलते? आवाज ऐकून स्वानंदी बाहेर येते आणि एवढं सगळं गोंधळ बघून ती विचारते, काय चाललंय काय तुमचं? आणि कोण आहे ती लोक? आता मात्र मल्लिका अंशुमनचा चांगलाच माज उतरतो आणि ते जाम हादरतात. स्वानंदी विचारते, आहेत कोण ही माणसं? अंशू म्हणतो, ते वहिनी. आता स्वानंदीला बघून ते लोकही शांत बसतात. आता मल्लिका मात्र चांगलीच भामटी होते, पण हसून म्हणते, अंशूचे फ्रेंड्स आहे. बाकीचे गुंड मात्र स्वानंदीला बघतात आणि दाढीवरून हात फिरवत असतात. त्यांच्याकडे बघून स्वानंदीला खूप विचित्र वाटतं. मल्लिका म्हणते, अंशू अरे तुझे फ्रेंड्स आहे ना, जा ना त्यांना घेऊन. आणि हळूच म्हणते, तुम्हाला जे पाहिजे ना ते मिळून जाईल. सुष्मिता तर एवढी गोंधळलेली असते, तिला काय बोलावं काय करावं हेच कळत नाही. स्वानंदी रूममध्ये जाते आणि विचार करते, कोण असतील ते लोक? समर घरी आल्यानंतर ती विचार करत असते. समर म्हणतो, स्वानंदी मॅडम काय विचार करताय? ती म्हणते, अंशुमनचं नक्कीच काहीतरी चाललं. तो काहीतरी म्हणजे नक्की काय? ती म्हणते, अहो मी खाली गेले ना, काहीतरी गोंधळ चालू होता. काही लोक आले होते आणि अंशुमनशी बोलत होते. मी जेव्हा विचारलं, काकू म्हणाल्या अंशूचे फ्रेंड्स आहे. पण मला काही मित्रांसारखे वाटत नव्हते, मला ते गुंडांसारखेच वाटत होते. पण समर मात्र त्याला वेगळीच दिशा देतो आणि म्हणतो, तुम्ही ना याही गोष्टीचा अति विचार करून त्याचा ताण स्वतःवरती घेऊ नका. मी फ्रेश होऊन येतो. मल्लिका इकडे तिकडे बघते आणि अंशूच्या मागे बेडरूममध्ये जाते. सुष म्हणते, अंश हे काय? कोण होते ते गुंड? अंशू म्हणतो, तुला काय करायचं ग? तो आता ओरडायला लागतो. तेवढ्यात मल्लिका म्हणते, अंशू. आणि सुषला म्हणते, जा त्याच्यासाठी कॉफी घेऊन या. तिला तर मल्लिका घालून देते आणि अंशूला विचारते, कोण होते ते गुंड आणि इथे काय आले होते? तुला कळतंय का? ती स्वानंदी आता शांत नाही बसणार. ती आता या मुळापर्यंत जाणार आणि सगळे शोधून काढणार, ते गुंड इथे काय आले होते. अंशू म्हणतो, मला नाही फरक पडत, प्लीज मॉम माझं डोकं नको खवा. मल्लिका म्हणते, एक कशी दिल ना, आता नीट सांगायचं कोण येते. अंशू घाबरू म्हणतो, मी त्यांच्याकडून पैसे घेतले होते. मल्लिका डोक्याला हात लावत म्हणते, अरे देवा काय करायचं तुझं? तुझा एक प्रॉब्लेम सोडवला की दुसरा हजर असतो. तो मॉम प्लीज हे सोड आणि सांग पैसे कुठून मिळवायचे. मल्लिका म्हणते, आता एकच मार्ग आहे. तशी पण ती म्हातारी माझ्या खूप डोक्यात गेली आहे. अंशू हसून म्हणतो, कळालं मॉम. आजी सकाळी मंदिरात जाते. काही बायका तिचा पाठलाग करत असतात. आजी मंदिरातून बाहेर येते, पण तिचा पाय घसरतो, पण ती स्वतःला सावरते. झाडामागच्या दोन बायका एकमेकीला खुणावतात, तोंडाला पदर लावतात आणि आजीला पकडतात आणि विचारतात, काय झालं आजी? आजी म्हणते, काही नाही, पाय घसरला होता. त्यानंतर चला आम्ही तुम्हाला गाडीपर्यंत सोडतो. आजी म्हणते, नाही मी ठीक आहे जाईल ना. त्या बायका म्हणतात, आजी सोडतो आम्ही. तेवढ्यात एक व्हॅन येऊन उभा राहते. त्यातली एक बाई लगेच आजीच्या तोंडाला रुमाल लावते. आजी बेशुद्ध होते. गाडीतून एक माणूस उतरतो आणि आजीला गाडीत बसवतो. गाडी निघून जाते आणि इकडे समरला फोन येतो. ते म्हणतात, आजी पाहिजे ना तुम्हाला? समोर म्हणतो, कोण 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 बोलतंय तुम्ही? तो घाबरलेला बघून स्वानंदी विचारते, कोण आहे? आणि स्पीकरवर टाका. तो माणूस म्हणतो, आजी पाहिजे ना तुम्हाला? 25 लाख आणून द्या आणि आजीला घेऊन जा, नाहीतर इथंच संपवतो. समोर होतो हॅलो, पण फोन कट होतो. स्वानंदी घाबरून म्हणते, आजी. अंशुमनच्या पैशासाठी आजी झाली किडनॅप. आता पुढे काय घडणार
हे जाणून घेण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.